नागपूरमध्ये सायबर क्राईमचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। बँक खात्याचा वापर मुलाचे अवयव काढण्याच्या व्यवसायासाठी होत आहे अशी भीतीदायक धमकी देत एका नागरिकाला बनावट अटक वॉरंट पाठवून तब्बल 33,80,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे आणि आता या गुन्ह्यामागील मास्टरमाइंड आरोपीला हरियाणातून अटक करण्यात आली आहे। रूपम तंवर आणि आकाश ठोंबरे ही आरोपींची नावे सांगितली जात असून सायबर पोलीस या संपूर्ण रॅकेटचा खोल तपास सुरू आहे। ही फसवणुकीची पद्धत किती भयावह आहे, आरोपी पीडिताला कशा प्रकारे जाळ्यात ओढतात आणि अटक कशी झाली याचा सविस्तर रिपोर्ट आपण बघूया। सायबर गुन्हेगारांची भयावह फसवणूक पुन्हा एकदा अमरावतीत उघड झाली आहे। 22 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 7 वाजता पीडित व्यक्तीला फोनद्वारे भीतीदायक संदेश प्राप्त झालाय। या संदेशात सांगण्यात आले आहे की त्यांचे बँक खाते मुलांचे अवयव काढण्याच्या बेकायदेशीर व्यवसायासाठी वापरले जात आहे। याच धमकीसह आरोपींनी पीडिताच्या नावावरचे बनावट अटक वॉरंट तयार करून पाठवलेत। या मानसिक दडपणामुळे आणि भीतीने ग्रासलेल्या पीडिताकडून आरोपींनी हप्त्याने तब्बल 33,80,164 रुपये उकळलेत। सतत संपर्कात राहून स्वतःला सरकारी अधिकारी, तपास अधिकारी असल्याचे भासवत आरोपींनी पीडिताला पूर्णपणे जाळ्यात ओढलेत। पैसे दिले नाही तर तात्काळ अटक, कोर्ट केस आणि गंभीर गुन्ह्यांच्या शिक्षेची धमकी देण्यात आली आहे। सायबर सेलला तक्रार मिळताच तपासाचा वेग वाढविण्यात आलाय। कॉल्सचं लोकेशन ट्रॅकिंग, खात्यांचे तांत्रिक विश्लेषण, डिजिटल ट्रेल फॉलो करत पोलिसांनी आरोपींचा ठाव ठिकाणा हरियाणामध्ये शोधून काढलाय आणि अखेर रूपम तंवर आणि आकाश ठोंबरे या 2 आरोपींना हरियाणामधून अटक करण्यात आली आहे। आरोपींना नागपूर आणण्यात येत असून त्यांच्याकडून आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे याचा तपास सुरू आहे। सायबर पोलिसांनी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचा फोन, वॉरंट किंवा धमकी आल्यास तात्काळ तपासणी करूनच पुढील निर्णय घ्यावा। आपल्याकडे 97/25 हा गुन्हा नोंद होता। यामध्ये फिर्यादीला त्यांचं अकाउंट जे आहे मोबाईलला लिंक आहे किंवा आधारला लिंक आहे आणि त्यावर तुम्ही जे मुलांचे अवयव वगैरे विकून किंवा ड्रग्स मॉनिटरीमधून पैसे वगैरे आलेत अशी वगैरे धमकी देऊन त्यांच्याकडून डिजिटल अरेस्ट करून त्यांना 33 लाख रुपये त्यांच्याकडून विविध खात्यावर भरून त्यांची फसवणूक केली होती। त्यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, तसेच माननीय जॉईंट CP सर, माननीय DCP सर मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी व AP पांढरे यांनी सुरू केला। सदर गुन्ह्यामध्ये चे जे पैसे आहेत ते वेगवेगळ्या अकाउंटमध्ये त्यांनी ट्रान्सफर करायला लावले होते। त्यापैकी एक अकाउंट जे होतं ते आकाश मोहन ठोंबरे याचं होतं। तो आदिशक्तीनगर खामगाव बुलढाण्याचा असून ते व जे यापूर्वी अटक केलेले तन्वर रुपेश रमेश सिंग तन्वर हा आरोपी एका हॉटेलमध्ये बसून त्यामध्ये ते पैसे त्यांच्या बँक अकाउंटवर घेऊन ते विविध इतरांना पाठवत होते। त्यामध्ये आपण आकाश मोहन ठोंबरे यास अटक केली असून त्याच्याकडून सर्व माहिती घेऊन पुढील आरोपीला आम्ही तपास पथकाच्या मार्फत अटक करत आहोत। यामध्ये मला लोकांना हे सांगायचं आहे आपल्या मार्फतीने की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे जर फसवणूक झाली तर 1930 वर कॉल करा किंवा डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कायद्याच्या कक्षेमध्ये नाही। असं कोणी आपल्याला कॉल करून धमकावत असेल तर त्याबाबत तुम्ही एंटरटेन करू नका किंवा सदरचा कॉल कट करून 1930 वर कॉल करून ती कंप्लेंट करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रार करून तुम्ही सदरची तक्रार पोलिसांपर्यंत पाठवू शकता आणि जे पैसे गेलेले असतील किंवा जे आपल्यावर फ्रॉड झाले असेल त्याबाबत आपण ती रक्कम परत पोलिसांच्या मार्फतीने परत मिळवू शकतो।